महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर साधुग्रामसाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी महापौर सौ हिमगौरी आहेर आडके यांच्या अध्यक्षतेखाली महापौर दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। प्रशासनाकडून शेतकऱ्यांची यादी सादर केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली। एकूण 337 एकर जमिनीपैकी 94 एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून अद्याप 283 एकर जमीन अधिग्रहण बाकी असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। त्यापैकी 192 एकर अतिरिक्त जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणामार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे। बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी सेल इंडेक्सच्या प्रमाणात दर निश्चिती करण्याची ठाम मागणी केली। यावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत पुढील कार्यवाहीचे संकेत दिले। तसेच उर्वरित 700 एकर जमीन लीजवर घेण्याचा पर्यायही महापौरांनी शेतकऱ्यांसमोर मांडला। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून विषय शिखर समितीसमोर ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले। महापौरांनी यावेळी मागील प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचाही आढावा घेतला। एसटीपी प्लांट, इनर रिंग रोड, नांदूर नाशिक शिवरस्ता, जत्रा रोड यांसारख्या प्रकल्पांमधील अनेक शेतकऱ्यांची देयके प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले। केस क्रमांक 3203 अंतर्गत 12.5 कोटी रुपये न्यायालयाकडे वितरित करण्यासाठी पाठविण्यात आले असून त्यावरील स्थगिती महिनाभरात उठवून संबंधित शेतकऱ्यांना निधी वितरित केला जाईल असे आश्वासन महापौरांनी दिले। महापौर सौ हिमगौरी आहेर आडके म्हणाल्या, येत्या कुंभमेळ्यात शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही। प्रशासन पूर्णपणे सतर्क असून शेतकऱ्यांच्या सर्व समस्या न्याय्य पद्धतीने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।